क्लास 10th महाराष्ट्र बोर्ड मॅथ्स पार्ट 1 चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो थोडासा वेळ न घालता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. आपण स्टार्ट करूया मित्रांनो आपला जो चॅप्टर नंबर 1 आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स त्यापासून. या चॅप्टर मधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आता आपण पाहूया. प्रॅक्टिस सेट 1.1 मधील मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्यातील फर्स्ट क्वेश्चन, 6th क्वेश्चन आणि 8th क्वेश्चन मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला याची तयारी नक्कीच करायची आहे. त्यानंतर आपण जाऊयात आपल्या प्रॅक्टिस सेट 1.2 कडे. त्यातील मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट क्वेश्चन आणि 6th क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला याची तयारी नक्कीच करायची आहे. त्यानंतर पेज नंबर 14 वरील जो मित्रांनो सॉल्व एक्झाम्पल आहे त्याची मित्रांनो तुम्हाला प्रिपरेशन करायचे. मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो हे सॉल्व एक्झाम्पल आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन 2 मधील थर्ड क्वेश्चन आणि क्वेश्चन नंबर 3 मधील सेकंड क्वेश्चन, 5th क्वेश्चन आणि 6th क्वेश्चन मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.4 मधील फर्स्ट क्वेश्चन आणि मित्रांनो 4th नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो पेज नंबर 23 वरील मित्रांनो सॉल्व एक्झाम्पल आहे बोर्डचं मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे, याची तुम्हाला नक्कीच तयारी करायची आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 6 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो आपला प्रॉब्लेम सेट चालू होतो. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो प्रत्येक चॅप्टरच्या प्रॉब्लेम सेटमध्ये जे स्टार केलेले क्वेश्चन्स आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. जसं की मित्रांनो 5th नंबर, 6th नंबर आणि मित्रांनो 4th नंबरचा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे, हे लक्षात घ्या. आता जो आपल्या चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या चॅप्टरमधील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहूया. प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 2 मधील 3 नंबरचा क्वेश्चन, 5th नंबरचा क्वेश्चन आणि क्वेश्चन नंबर 3 मधील फर्स्ट, थर्ड आणि 5th नंबरचा क्वेश्चन आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 एवढे मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत प्रॅक्टिस सेट 2.1 मधील. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन नंबर 1 मधील फर्स्ट क्वेश्चन, 6th क्वेश्चन आणि 7th क्वेश्चन आणि त्यानंतर 8th क्वेश्चन आणि 12th क्वेश्चन मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.3 मधील फर्स्ट क्वेश्चन आणि 6th क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.4 मधील जो क्वेश्चन नंबर 2 आहे सॉल्व युजिंग फॉर्म्युला त्यातील मित्रांनो 4th नंबरचा क्वेश्चन आणि 5th नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मित्रांनो पेज नंबर 45 वरील जे आपलं सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट नंबरचा सॉल्व एक्झाम्पल आहे ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पेज नंबर 47 वरील एक्झाम्पल 3 जे आहे सॉल्व एक्झाम्पल ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.5 मधील जो फर्स्ट ऍक्टिव्हिटी वाला क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 त्यातील सेकंड वाला जो इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मधील सेकंड आणि थर्ड आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 हे एवढे मित्रांनो प्रॅक्टिस सेट 2.5 मधील इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर पेज नंबर 51 वरील जे सॉल्व एक्झाम्पल आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याची तुम्हाला तयारी नक्कीच करायची आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.6 मधील क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9 मित्रांनो एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस सेट 2.6 मधील. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपला आहे थर्ड चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन. या चॅप्टर मधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहूया. प्रॅक्टिस सेट 3.1 मधील क्वेश्चन नंबर 1 मधील फर्स्ट आणि लास्ट जो क्वेश्चन आहे 8 नंबरचा क्वेश्चन तो इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट आणि थर्ड क्वेश्चन आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मधील फर्स्ट क्वेश्चन एवढे जे मित्रांनो आहेत ते प्रॅक्टिस सेट 3.1 मधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.2 मधील क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 10 हे इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.3 मधील क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4 आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 हे मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत मित्रांनो या चॅप्टर मधील. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.4 मधील फर्स्ट क्वेश्चन, 4th क्वेश्चन आणि 5th क्वेश्चन एवढे मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. त्यानंतर प्रॉब्लेम सेट मधील तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जेवढे तुम्हाला स्टार केलेले क्वेश्चन दिसत आहेत ते मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला याचं नक्कीच प्रिपरेशन करायचं आहे. त्यानंतर आपण जात आपल्या नेक्स्ट चॅप्टर 4th चॅप्टर मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंग यातील मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहूया. प्रॅक्टिस सेट 4.1 मधील क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 6 हे मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 6 हे मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. त्यानंतर पेज नंबर 101 मधील एक्झाम्पल 4 मित्रांनो जो सॉल्व एक्झाम्पल आहे ते मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याची तुम्हाला तयारी नक्कीच करायची आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 4.3 मधील क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 5 मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तसेच प्रॅक्टिस सेट 4.4 मधील मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आणि 4th क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर प्रॉब्लेम सेटमधील जेवढे तुम्हाला स्टार केलेले क्वेश्चन्स पाहायला मिळत आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याचे नक्कीच प्रिपरेशन करा. 8, 9, 10, 11 मित्रांनो हे स्टार केलेले क्वेश्चन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपला प्रोबॅबिलिटी. या चॅप्टरमधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहूया. प्रॅक्टिस सेट 5.1 मित्रांनो एकच क्वेश्चन आहे तो मित्रांनो इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुमचा प्रॅक्टिस सेट 5.1 ऑल मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे मित्रांनो तो इम्पॉर्टंट असणारच आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.2 मधील जो क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आहे तो मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये एकच क्वेश्चन आहे तो मित्रांनो तुम्हाला सॉल्व करायचे आहे. ऑल क्वेश्चन 6 सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.4 मधील क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 5 मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. आणि प्रॉब्लेम सेटमध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे स्टार केलेले क्वेश्चन्स तुम्हाला मित्रांनो सॉल्व करायचे आहेत. 15 आणि 16 नंबरचे स्टार केलेले क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्स या चॅप्टरमध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहूया. प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 5 हे इम्पॉर्टंट असणार आहेत.
त्यानंतर पेज 143 वरील सॉल्व एक्झाम्पल आहे, जो एक्झाम्पल 1 म्हणून जे क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 हे मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.3 मधील क्वेश्चन 1, क्वेश्चन 3 हे मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.4 मधील क्वेश्चन नंबर 2 सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.5 मधील क्वेश्चन नंबर 3 सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. आणि तसेच प्रॅक्टिस सेट 6.6 मधील क्वेश्चन नंबर 1 आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे प्रॉब्लेम सेटमधील जे स्टार केलेले क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मी मॅथ्स पार्ट 1 चे ऑल चॅप्टरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला मित्रांनो कमीत कमी एवढे तरी क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत, खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही याचं जर मित्रांनो प्रिपरेशन चांगल्या प्रकारे केले आणि प्लस मित्रांनो तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन्स लावले तर मित्रांनो तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही नक्कीच येणाऱ्या मॅथ्स पार्ट 1 च्या पेपरमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.